नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। आज 19/3/2026 सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या देशेट्टीवार परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। आज माझ्या शेतामध्ये मागील दिवसामध्ये आपण जीवामृत तयार केलं। हे जीवामृत तयार करण्यासाठी आपण एक प्लास्टिकचं 200 लिटरचं ड्रम घेतलं। त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी, 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन आणि बांधावरची मुठभर सुपीक माती आणि 180 लिटर पाण्याने हे पूर्ण आपण जीवामृत तयार केलं आहे। आता जीवामृत तयार झाल्याच्या नंतर आपण पाहत आहोत की जे शेण आहे त्याचा गॅस तयार होऊन असा शेण असं वरतं येते। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला शेण वरतं दिसते आणि चौथ्या दिवशी पूर्ण शेण खाली जाऊन बसतात आणि मग नंतर आपला हा जीवामृत तयार झालेला आपण समजतो। तर आता बघा, हे जीवामृत आता तयार झालेलं आहे। हे बघा, पूर्ण नितळ पांढरं पाणी आपलं हे तयार होतो आणि हे जीवामृत माझे मोसंबी झाडं, हे आंब्याबार मोसंबी, हे अशा आकाराचे फळं झालेले आहे। हे आंब्याबार मोसंबी आहे। हे मोसंबी महालक्ष्मी त्या पिरियडमध्ये म्हणजे पोळा झाल्याच्या नंतर हे तोडायला येणार। तर हे माझे पूर्ण मोसंबीचे 250 झाडं आहे, त्या मोसंबीला मी हे टाकणार आहोत। सोबतच आंबा पिकाला मी टाकणार आहोत, संत्र झाड आहे, संत्र्याला मी टाकणार आहोत। तर हे सगळं जीवामृत आपल्या शेतामध्ये सतत आपण पिकाला देत आहोत। तर बघा आता हे जीवामृत किती छान झालं आहे, नितळ पांढरं पाणी। हे जीवामृत फवारत झालं तर एका पंपामध्ये 2 लिटर घ्यायचं आणि वरून सुद्धा फवारणी करायचं। तेव्हा शेतकरी बांधवांनी अशाच प्रकारे आपल्या शेतामध्ये जीवामृत तयार करा आणि आपल्या पिकाला जीवामृत जोड द्या। धन्यवाद।